चिकित्सक विचार प्रक्रिया. थीम आहे लिफ्टचा विचित्र वापर. एक उंच इमारत असते. एक माणूस उंच इमारतीच्या 13व्या मजल्यावर राहतो. रोज संध्याकाळी 5 वाजता तो नोकरीसाठी जायला निघतो व रात्री 12च्या सुमारास घरी परततो. कामावर जाताना तो लिफ्टने अगदी तळमजल्यापर्यंत जातो. परंतु कामावरून परतताना तो नेहमी लिफ्ट फक्त 10व्या मजल्यापर्यंतच येतो व पुढे तो जिन्याने वर जातो. पावसाळ्याच्या दिवसात मात्र तो परतताना देखील 13व्या मजल्यापर्यंत लिफ्टनेच जातो. असे तो का करत असेल? हा प्रसंग कोणत्याही विषयातील विशिष्ट घटकावर आधारलेला नाही. वेगळ्या दिशेने विचार करण्यास तो प्रवृत्त करतो. यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीतून हे उत्तर काढून घ्यायचे आहे. या घटनेचे उत्तर शोधून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना हो किंवा नाही या स्वरूपातच उत्तर देता यावे अशा स्वरूपाचे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारावेत. अन्य स्वरूपाचे प्रश्न शिक्षक स्वीकारणार नाहीत हे विद्यार्थ्यांना समजावून सांगावे. विद्यार्थी प्रश्न विचारतील व शिक्षक फक्त हो किंवा नाही या स्वरूपातच उत्तरे देतील. एका वेळी एक विद्यार्थी हवे तितके प्रश्न विचारू शकतो हा नियम विद्यार्थ्यांना सांगावा. विद्यार्थ्यांना आवश्यक वाटेल तेव्हा आपापसात चर्चा करण्याची सुद्धा मुभा असेल हेही सांगावे. मग विद्यार्थी वेगवेगळे प्रश्न विचारतील. त्यावर शिक्षकांनी फक्त हो किंवा नाही एवढेच उत्तर द्यावयाचे आहे. मात्र एका वेळी एकच विद्यार्थी प्रश्न विचारेल. मग विद्यार्थी शिक्षकांना वेगवेगळे प्रश्न विचारतील व विद्यार्थी जर भरकटत जात असतील तर शिक्षक त्यांना उत्तराच्या योग्य ट्रॅकवरच ठेवण्याचा प्रयत्न करतील. पहिला विद्यार्थी विचारेल, त्या माणसाला डॉक्टरांनी चालायला सांगितले होते का? शिक्षक उत्तर देतील नाही. दुसरा विद्यार्थी विचारेल, रात्री 12 वाजता लिफ्ट बंद असेल का? शिक्षक उत्तर देतील नाही. विद्यार्थी विचारेल, 10व्या मजल्यावर त्याचे काही काम असायचे का? शिक्षक उत्तर देतील नाही. चौथा विद्यार्थी विचारेल, 10व्या मजल्यावर काही वस्तू ठेवण्यासाठी तो थांबत असेल का? शिक्षक सांगतील नाही. विद्यार्थी विचारेल, 10व्या मजल्यावर दुकान वगैरे होते का? शिक्षक सांगतील नाही. मग शिक्षक स्पष्टीकरण देतील. माणसाची उंची खूपच कमी होती. त्याचा हात लिफ्टच्या 10व्या मजल्याच्या बटनापर्यंतच पोहोचत असे. म्हणून पुढचे 3 मजले तो जिन्याने जात असे. पावसाळ्याच्या दिवसात तो छत्री बरोबर नेत असे व छत्रीच्या दांड्याचा उपयोग तो उंचीवरील बटन दाबण्यासाठी करू शकत असल्यामुळे पावसाळ्यात तो 13व्या मजल्यापर्यंत लिफ्टनेच जात असे. इतर वेळी रात्री 12 वाजता लिफ्टमध्ये कोणीच नसायचे व तो माणूस बुटका होता व त्याचा हात लिफ्टच्या 10व्या बटनापर्यंतच पोहोचत असे. पावसाळ्यात मात्र तो छत्री घेऊन जात असल्यामुळे छत्रीच्या दांड्याने तो 13वे बटन दाबू शकत असे व 13व्या मजल्यावर त्याच्या घरी लिफ्टने पोहोचत असे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना चिकित्सकपणे विचार प्रवृत्त करणाऱ्या घटकांद्वारे चिकित्सक विचार करणे हे जीवन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत करता येईल. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना कोठे, कसे, काय, कोणी, कधी, केव्हा, का असे विविध प्रकारचे प्रश्न विचारून त्यांच्याकडूनच प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त करणे. माझे नाव सौ संगीता मन्मथ निर्णे. शाळा रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवरू तालुका म्हसळा जिल्हा रायगड. युडायस नंबर 2724 06 04 901. धन्यवाद.